कुणीतरी येईल आणि आमच्या गावातले रस्ते करेल, कुणीतरी येईल आमच्या शेतकऱ्याच्या शेताला लागणारी वीज डीपी आम्हाला वसवून देईल, कुणीतरी येईल आणि आमच्या शेताला लागणार गावाला वाऱ्या वस्तीला लागणारा रस्ता करून देईल. म्हणून या गावातले नागरिक आणि गावातल्या जनता माझ्या मायमाऊली कुणाकडे तरी अपेक्षेने बघतायत. शशीभाऊ आता तुमच्याकडे तुमच्या सहकार्यांच्याकडे ते अपेक्षेने बघतायत. या गावापुरता विषय नाही, भागाचा विषय आहे. पण अनेक दिवस राजकारण करून सुद्धा अनेक वस्त्यांना, अनेक गावांना, अनेक वाड्या वस्तीला पायाभूत सुविधा नाही आणि याचा विचार या गावातल्या मंडळींनी केला पाहिजे. माझी विनंती या निमित्ताने आहे शशीभाऊ, आपल्या वाढदिवसादिवशी एक संकल्प करा आणि तो संकल्प करा की मी सामान्य माणसाला जे अपेक्षित आहे ते राजकारण मला करायचं, ते समाजकारण मला करायचं आहे. विकासाचं राजकारण करा, जनता आपोआप सोबत उभी राहते. कुणाची जिरवाजिरवीचे राजकारण करणाऱ्याचं स्वतः कधीतरी जिरते, लक्षात असू द्या. कुणाला तरी वाटतं मी सोसायटीत कसं हरवतोय, कुणाला तरी वाटतं मी ग्रामपंचायतीत कसं हरवतोय, पण आडवा आडवीत तुमचीच जिरती. म्हणून आपा तुमची नाही जिरली त्यांचीच. पण ही परिस्थिती निर्माण का झाली याचा विचार आपण केला पाहिजे. तालुक्याचं नेतृत्व आपण करायला चाललात तेव्हा किमान गावामध्ये सुद्धा 15-20 वर्षामध्ये आपण विकासासाठी काय करण्याचा विचार करा. इथं बसलेले अनेक वाड्या वस्तीचे लोक आलेले आहेत. त्या वाड्या वस्तीच्या लोकांना माझा प्रश्न आहे, वस्तीला तुमचा रस्ता आहे का? आहे रस्ता? बाकी सगळं बाजूला ठेवा. पण आज शशीभाऊ मी टीका तर नाही करणार कोणावर, आणि आज टीका करायचा विषय नाही. मी गावातल्या जनतेला एवढंच सांगणार आहे की जो विकासाचा बॅकलॉग निमसोडचा राहिला आहे, निमसोडच्या परिसराचा राहिला आहे, निमसोडची एकही वाडी वस्ती शशीभाऊ येणाऱ्या 2 वर्षामध्ये ज्या वाडीला डांबर नाही अशी एकही वस्ती राहिली नाही पाहिजे याची व्यवस्था आता चालू करा. माझ्या शेतकऱ्याला कुठं वीज कमी पडली नाही पाहिजे याची काळजी घ्या. आता पाणी आलंय, पाणी कमी पडू देणार नाही, पण पाणी असताना सुद्धा आमच्या लोकांना शेताला, लाईटीला, मोटरला वीज मिळत नाही. गावातल्या रस्त्याची अवस्था काय बघा, काय अवस्था आहे गावातल्या रस्त्याची. त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. म्हणून गावातल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे, कसले काम असू द्या, मी मंत्री काय विषय नाही, मी तुमचा जयाभाऊ पहिला आहे, आमदार पहिला आहे, मंत्री नंतर बघू आपण. गावाला लागेल ते कसले काम असू द्या फोन करा आणि फोन करून बघा, एकदा काम झालं नाही तर मला सांगा. या निवडणुकीमध्ये अनेक लोक माझ्याकडे आले, 2-2, 3-3 वर्ष, 4-4, 5-5 वर्ष डीपी मागताय, मागितलं बसला नाही. पण मला फोन केला 48 तासात डीपीचं काम चालू झालं होतं. अनेकांनी अडवायचा प्रयत्न केला पण नाही आपल्याला अडवू शकत. पवार वस्तीचं पाणी किती जणांना अडवलं, थांबलं का पाणी यायचं? नाही थांबणार. तुम्ही बाकी चिंता करू नका, कामात कुणी अडवू द्या, त्याला अडवा करून काम करू. आपल्याला माझं एवढंच सांगणं आहे, या गावाच्या विकासाचे संकल्प आपण करा. या गावातल्या जनतेला काय पाहिजे हे आपण ठरवा आणि त्यासाठी आपलं काम चालू ठेवा. बाकी मी तुमच्या पाठीशी आहे. आता मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे धनंजयराव, मी आमदार झालो, पोटसोड उठला समजू शकतो. अरे पण गेल्या जशी महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून या खटावमानच्या मातीला मंत्रीपद मिळालं नव्हतं. याचं तरी किमान जाणून भान ठेवा. मंत्री झाल्यावर अभिमान वाटायचं सोडून द्या, पण मंत्रीपद जाण्यासाठी किती मोठी तयारी करतात. आणि ती पण मर्द असला तर रस्त्यातून लढत असं. माझ्या माईमाऊलीला मध्ये घालून काय लढता, की जयकुमार गोरेच्या अवलट नाही, लक्षात असू द्या. माझी लढायची तर सगळ्यासोबत तयार आहे. डॉक्टर चिंता करू नका, कर नाही तर त्याला डर नसतो कधी. पण एक सांगतो, जो जो माझ्या नादाला लागलाय त्याचा कार्यक्रम पक्का. जो जो माझ्या नादाला लागलाय त्याचा कार्यक्रम पक्का. आतापर्यंत मी कधी तसा विचार केला नव्हता, पण डॉक्टर असंच आहे. आणि जो जो मला राजकारणात सोडून गेलाय त्याचा तर सत्यानाश झालाय. मी नाही केला, आपोआपच झालाय. मी नाही केला डॉक्टर साहेब. बघा तुम्ही आजपासून पहिल्यापासून आतापर्यंत बघा, जो मला सोडून गेलाय त्याचा राजकारणात पुन्हा
राहतच नाही. त्यामुळे परिस्थितीच अशी आहे आणि मी ती करते, मी नाही करत, मी कुणाचंही वाईट करत नाही, लक्षात घ्या. मी कुणाचं वाईट करत नाही आणि म्हणून परमेश्वर माझ्या पाठीशी उभा राहतो. कितीही संकट आली, संकट कुणा येतात, तो काम करणाऱ्या येतात संकट. बाबळीच्या झाडाला दगड माराल का तुम्ही कधी? नाही ना. आंब्याच्या झाडाला दगड मारलं तेव्हा हे आंब्याचं झाड याला दगड कायम खायला लागतात, काळजी करू नका. पण मला किती दगड मारली तर मी मात्र तुम्हाला आंबेच दिलेत, कधी नाही थांबलो. तेव्हा माझी भूमिका या निमित्तानं प्रामाणिक आहे. आज राज्याचा मंत्री म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा आता कुणी काय केलं नाही, कुणावर टीका करायचा धनंजयला विषय संपलेला आता आपण त्याच्या खूप पुढे जाऊन आता आपण जेव्हा राज्याचं काम करतो तेव्हा आपण विकासाची भूमिका घेऊन मिळालेली संधी आहे त्या संधीचा उपयोग माझ्या जनतेसाठी, माझ्या मतदारसंघासाठी, या राज्यासाठी झाला पाहिजे. ही भूमिका ठेवून आपल्याला काम करायला लागेल आणि ती भूमिका ठेवून काम करण्याचा निर्णय मी घेतलाय. तेव्हा असे छोटे मोठे स्पीड ब्रेकर आहे ना, मी असे काढून टाकतो, त्याची चिंता नका करू. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे, आज ज्या खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं या मातीतला तुमचा सुपुत्र केल्याशिवाय राहणार नाही, हे मी मात्र खात्रीने सांगेन. आणि खातं डॉक्टर साहेब मला असं दिलंय बघा, जन्माला आल्यापासून स्मशानभूमीपर्यंत जायला जे जे लागतं ते सगळं माझ्या खात्यातून मिळतं. असं खातं माझ्याकडे आहे. म्हणजे जन्माला आल्यापासून जे लागतं आणि स्मशानभूमीत जाईपर्यंत जे जे लागतं ते सगळं माझ्या खात्यातून मिळतं. स्मशानभूमी मिळते, स्मशानभूमीचा रस्ता मिळतो, अंगणवाडी इमारत मिळते, माझ्याच खात्यातून मिळते. सगळं घरकुल मिळतं माझ्याच घरात. 20 लाख घरकुलं, बघा काय योगायोग असतो. मी मंत्री झालो आणि मोदीजींनी आपल्या राज्याला 20 लाख घरं दिली, जी 10 वर्षात कधी मिळाली नव्हती. आज या गावातल्या घरकुलाची संख्या काढली तर तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे जेव्हापासून आपण मंत्री म्हणून जबाबदारी घेतली तेव्हापासून अनेक कामं करण्याची संधी मिळाली. बघा माझ्याकडे खाता आहे, गावाचा रस्ता मीच, अंतर्गत रस्ता मीच करू शकतो, स्मशानभूमी मीच करू शकतो, स्मशानभूमीचा रस्ता मीच करू शकतो, पूल मीच करू शकतो. गावागावाला वाड्या वस्त्या जोडायला जे योजना रस्त्याची आहे, मुख्यमंत्री सडक योजना माझ्याकडेच आहे, प्रधानमंत्री सडक योजना माझ्याकडेच आहे. असं कुठलं काम नाही. म्हणजे अंगणवाडीपासून सगळ्या गोष्टी ज्या करायला लागतात ते सगळ्या गोष्टी माझ्याकडे. आमच्या महिला बचत गटाचं काम ते बी माझ्याकडेच असतं. ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं म्हणलं तरी माझ्याकडेच डॉक्टर साहेब यायला लागतं. तेव्हा असं एकही काम नाही गावाच्या हिताचं, कारण मी मंत्रीच ग्रामविकास खात्याचा आहे. या सगळ्या गोष्टी करण्याची ताकद आपल्या खात्यामध्ये आहे. माझी विनंती कार्यकर्त्यांना, आपण राजकारण करू निवडणुकीच्या वेळी, आता आपल्याला विकासाचं राजकारण करायचं आहे. आता जबाबदारी आपल्याला मोठी आहे आणि ती जबाबदारी घेऊन आपल्याला ताकदीने काम करायचं आहे. आणि शशीभाऊ, आता या भागातल्या कामाची जबाबदारी आम्ही तुमच्यावर दिलेली आहे. आता ढिलं बोलू नका, तुम्ही काम सांगावं, बाकी सोडा. काम बघितल्यावर तुम्ही काय करू शकता हे बघितल्यावर गावातली माणसं त्यांच्याकडे बघणारी नाहीत, लक्षात ठेवा. एवढं काम करून दाखवा. मी बघितलंय धनंजयराव, मी 3 निवडणुकीत मला विरोध केला, मी कधी त्यांना विरोध नाही केला. पण असे अनेक माणसं या निवडणुकीत डॉक्टर साहेब मला भेटली, भाऊ आता बाद झालं, विकासाला विरोध करायची इच्छा राहिली नाही. एवढं चांगलं काम करत असताना या माणसाला विरोध करायचा तर परमेश्वर सुद्धा आम्हाला माफ करणार नाही. अशी अनेक माणसं मला येऊन भेटली आणि त्या माणसांनी मला मदत करायचा निर्णय घेतला. लक्षात घ्या, काम एवढं चांगलं करू की एकदा त्यालाच लाज वाटेल, नका 5 वेळा याला मत दिलं नाही तरी सुद्धा आपलं काम करते. आता लाज काजच सगळ्या वेळी देईल. त्यामुळे आपण कामाने माणसं जिंकू, आपण काम करून माणसं जिंकू, ही भूमिका कायमची आपण ठेवलेली आहे आणि ती भूमिका घेऊन आपण काम करू. म्हणून गावाच्या बाबतीत, निमसोडच्या बाबतीत मी सांगतो, निमसोडनं फक्त मागायचं आणि जयकुमार गोरेनं द्यायचं, लक्षात ठेवा. मतं द्यायला तर देऊ नका, पुढचं बघू. सर्व मतं तिकडे द्यायची पुढे, तो विषय नंतर बघू. पण निमसोडला जे सांगेल ते काम. पहिला रस्ता कुणाच्या बंगल्याला नसेल तर त्यांचाच करून देऊ पहिला. अजिबात अडचण नाही. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की घरातनं बाहेर पडलं की हे रस्ता जयकुमार बरेच आहे. आता आज मी बोलणार नाही, आमचं गुरुजी इथं आहेत, गुरुजी म्हणणार आमच्या भाऊकी बोलता काय परत, तर मी आज बोलणार नाही.
भावकीला स्मशानभूमी नाही, माझा काय दोष आहे का? मला सांगा, तुम्ही बांधून देतो लगेच. सांगा अजित, बांधू का? आता बघा, पुन्हा म्हणणार गोऱ्यान दिलेली चालते का नाही असा विषय व्हायला नको. माझं ते म्हणणं नाही. आपल्याला माझं म्हणणंच एवढं आहे की ही परिस्थिती बघा काय आहे. माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आता इथून पुढे विकासाचं राजकारण करू. आमच्या लाडक्या बहिणी बसलेल्या, आमचं सरकार सगळ्यासाठी काम करतं. मोदीजी सगळ्यासाठी काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यासाठी काम करत आहेत. आणि आपण आज आपल्या मागं राज्याचं सरकार आहे, आज आपल्या मागं देशाचं सरकार आहे. वरती मोदीजी आहेत, खाली देवेंद्रजी आहेत, आणि आता मी इथं आहे. त्यामुळं सायकल एवढी मजबूत आहे का नाही, पायंडल मारायची गरज नाही, अशीच पळते आहे. त्यामुळं आता मजबूतीनं आपल्याला विकासाचं राजकारण करायचं आहे, हे आजच्या दिवशी मी मनापासून आपल्याला सांगेल. म्हणून शशीभाऊ तुमचे महेंद्रजी असतील, अजित तुम्ही आहे, मागं अमोल आहे, सगळ्यांना नाव आहेत आमच्या इकडं. बाबा आता लय भास, बाबा पहिल्या बसते, पण मध्ये आधी आपण कुणाचं इकडं तिकडं नका, आता भाग झालं का नाही? आता आपण सगळ्यांना रमायची काय होतं की सगळे दबावात प्रेशर खाली. आमच्या माणसाला अडचण येते, कर्ज मिळत नाही. बाळासाहेब, सोसायटीचा प्रस्ताव द्या, मंजूर करायची जबाबदारी माझी, चिंता नका करू. मी आधीच सांगितलंय निमसोडनं, आता कर्ज थांबवलं की सोसायटी दुसरी आली म्हणून समजा, तुम्ही सर्व आता कर्ज द्यायचं का नाही द्यायचं म्हणून. त्यामुळं या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन आपल्याला जायचंय आणि आपल्याला विकासाचं, लोकांच्या सेवेचं राजकारण करायचं. आपल्याला कुणाचं जिरवायचं आणि कुणाचं अडवायचं असलं राजकारण आपल्याला करायचं नाही. कोण काय करतं याच्याकडे बघायचं नाही. त्यामुळे आपली भूमिका प्रामाणिक आहे आणि ही भूमिका प्रामाणिक ठेवून आपण काम करा. मी खात्रीनं सांगतो, जनता आपल्या पाठीशी उभी राहते. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे जयकुमार गोरे. त्यातर निमसोडमध्ये जयकुमार गोरेला लीड मिळणं काय सोपा विषय आहे का? सोपा विषय होता का? कितीनं सुरुवात केली ती आपण? 200नं सुरुवात केली होती. केव्हा ती किती, आता किती पडली होतं? 2100. बघा, गुन्हे 10 झाली. आणि पुढच्या वेळी तुम्ही काळजी करू नका, आता आणखीन पडेल. अनेक कधी म्हणायचं सगळं एक झालोय आता आम्ही, 200 ओलांडून देत नाही, 200. अरे 2000 ओलांडलं बाबा, सगळं गरीब 200 ओलांडून देत नाही. आम्ही सगळंच इकडं आहे. आपण सगळं तुम्ही एक झालाय, जनता बी एक झाली. आता जनतेने ठरवलं. आता त्यामुळे जनता 100% जनतेने ठरवलंय. फक्त जनतेला वाटलं पाहिजे की हा माणूस आमचा विकास करू शकतो, हा आमची सेवा करू शकतो. ज्या दिवशी जनतेला वाटेल त्या दिवशी जनता तुमच्या पाठीशी उभी राहते. म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण आता जनसेवेचं काम हातामध्ये घ्यावं, लोकांच्या सेवेचं काम हातामध्ये घ्यावं. सुदैवानं तुमच्या पाठीशी जयकुमार गोरे आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, मोदीजी आहेत. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझ्या मागं कोणच नव्हतं. आपला नुसता मग का बोर्ड होता, काय होतं डॉक्टर? कोणच नाही. पक्षही नव्हता, अपक्ष होतो, काही नव्हतं. डॉक्टर पतंगराव कदम त्यांचा बी फोटो लावताना अर्ज व्हायचा, अशी परिस्थिती होती. त्यामुळे काही नसताना मी सुरुवात केलेली आहे. आता तर सगळी ताकद आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे चिंता करायची नाही, आपण कामाला लागावं. एवढंच आजच्या वाढदिवसाच्या दिवशी मी मनापासून सांगेन. आणि सगळी टीम आता चांगली झालेली आहे, या परिसरातली टीम चांगली झालेली आहे. धनंजयराव आता तुमच्या जोडीला आहेत. आणि डॉक्टर म्हणला त्यामुळे काळजी करू नका. जयकुमार गोरे सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित करत असतो, तर बाकीची चिंता तुम्ही करू नका. धनंजयराव किती देव पाण्यात ठेवले तरी सुद्धा माझा माणूस मला कधीही सोडून जात नाही, लक्षात ठेवा. माझा माणूस सोडून जात नाही. आणि सोडून गेल्याचं तुम्हाला माहिती आहे, मी काही बोलणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची आपण जाणीव ठेवून काम करतो. पण आपल्याला पुन्हा एकदा आपल्या वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि आपलं आयुष्य